त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वतंत्रता असते, अत्यंत. कारण त्यांच्यावरती कायद्याने मुलांना काही करता येत. जर एक टीचर मुलाला रागवली तर त्या टीचरला ते नोकरीतनं काढू शकतो, इथपर्यंत तिथे स्वतंत्रता आहे. आणि मुलं वाह्यात असतात, हे मी कबूल करते, कसेही वागतात, काहीही करतात. आणखी त्यांना कोणी रोखणार नसतं, कोणी सांगणार नसतं. मी एकदा ट्रेननी चालले होते, तर मी फर्स्ट क्लास मध्ये होते आणि इतक्यात 25-30 मुलं माझ्या कंपार्टमेंट मध्ये आली आणि हे हातामध्ये सुऱ्या घेऊन आणि ब्लेड घेऊन. म्हटलं आता मला मारतात का? त्यामुळे आम्ही तुम्हाला काही करणार नाही, तुम्ही चुपचाप असल्या. तुम्ही काय करता? तर म्हणे की आम्ही ह्या ज्या उशा लावलेल्या आहेत फाडून बघतो त्याच्यात काय. तर म्हटलं त्याच्यात दुसार त्याने तर काहीतरीच आहे. नाही नाही तुम्ही राहू द्या, आम्हाला बघू द्या. पण ते फाडत सुटले, सगळ्यांना कापत सुटले. काय या मुलांचा प्रकार आहे? उद्या स्टेशनवर मी तर घाबरूनच गेले. स्टेशन मास्तरला बोलवलं तर तो आला. ते फार चांगल्या शाळेत जात होते आणि त्यांचे जे हेड मुलं होते 3-4 ते आले. त्यांनी धप्पाधप आणि म्हणे तुम्ही असं का केलं? नाही म्हणे आम्ही बघत होतो की या खुर्च्यांमध्ये काय. मला आवडलं नाही त्यांचं मारणं. म्हटलं मारायचं कशाला, आता झालं ते झालं. ते म्हणे असं तुम्ही बोलला का? म्हटलं बरोबर सांगते. या मुलाला मारून ते सगळे रडत होते. लहान लहान होते सगळे, असतील जवळजवळ 7-8 वर्षाचे. आणि धिप्पाड आले आहे 4-5 ज्ञानी मारायला सुद्धा. तो मला म्हणाला तुमच्या हिंदुस्थानात मुलं असं करतात का? म्हटलं असं कधीच करणार शक्यच नाही. इतक्या चांगल्या शाळेत जाणारी मुलं अशी कधी करणार नाही, ती चुपचाप असते. घरी सुद्धा जर कोणी आलं तर त्यांना सांगितलं तर कोणी बोलायचं नाही, हा चुपचाप असते राहा. कुणाच्या घरी गेलं तर काही मागायचं नाही. तर ती मुलं तिथे कोणी काही दिलं तर तिकडे बघतात, घ्यायचं की नाही घ्यायचं असा प्रश्न घेतला तर काय घरी जाऊन धपाटा मिळेल का काय? आईने किंवा वडिलांनी हो म्हटल्यावर मग काहीतरी घेतली. आणि मुलांचं एवढं वळण असतं तेव्हा आपल्याला ते चांगलंही वाटतं. मुलाशी चांगल्या रीतीने वागलेली बरे वाटतं. पण आपण जरा जास्तच जबरदस्त, फारच मुलांचं सारखं इथे बसले तिथे बसले, हे केलंस का, सकाळी तमुक केलं का, असे आपण फारच जास्त त्यांची गळचेपी करतो असं मला वाटतं. कारण आता मी ह्यांची मुलं बघते. आपले आधी आले आमच्या शाळेमध्ये तर ती म्हणजे जंगलात शाळा, परत इतक्या उंचावर शाळा, कुठे पडतील धडपडतील का काय करतील याची काळजी. पण हळूहळू जमलं, डोक्यात आलं त्यांच्या. पण आता काय एवढी लहान लहान मुलं घरं काय बांधतात, पेंटिंग काय करतात, आपली मुलं कधी नाही करू शकत. म्हणजे कर्तृत्वपणा त्यांच्यातला जो आहे तो आपल्याकडे मारला जातो असं मला वाटतं. तो मारला नाही पाहिजे. धार्मिकता आली पाहिजे, पावित्र्य आलं पाहिजे, इतकंच नव्हे पण मोठ्यांच्या प्रती आदर वगैरे असला पाहिजे. मारून कुठून आलेला आदर काय कामाचा? आता हे लोक मुलं नाहीत, सगळे मोठे झालेले लोक हे आमच्या अकॅडमी मध्ये आले तर 3 महिन्यातील 4 महिन्यामध्ये मालकंस राग वाजवतात. म्हटलं बापरे, या मालकंस रागाला वाजवायला लोक 10-10 वर्ष तपस्या करतात आपल्याकडे आणि त्यातनं गुरु सारखे झोडपत असतात. त्यांना त्या झोडपण्यात निघून मग कसं तरी मोठे वारे संगीतकार व्हायचं. त्यांची दोस्ती चांगलीच, तब्येत ठीक असते, मार खाऊन खाऊन ते विद्यार्थी तयार. अहो या रविशंकर यांनी एवढा मार खाल्ला त्याच्या गुरुपासून. तोच नाही
इतरही लोकांचं मी ऐकलंय, ठोकून ठोकून काढत. आणि शेवटी मग काय 10 वर्ष 12 वर्ष 14 वर्ष रगडल्यावर कुठे जाऊन त्यांना म्युझिक येत. पण हे लोक 3 महिन्यात 4 महिन्यात कसे शिकले हो? यांना आपल्याबद्दल, आपल्या संगीताबद्दल, संस्कृतीबद्दल एवढी सुद्धा माहिती नाही. आणि हे कसे शिकले? रागदारी शिकले, सगळं काही शिकलो. तर माझ्या डोक्यात असा प्रकाश आला की आपण आपल्या मुलांना जरा जास्तच त्यांचे पंख कापूनच ठेवतो. मुलाला प्रेमाने वागवत आहे. तू असं का बघलास, इथे का बसला, इथे का बसला, असं जा तसं जा चालत. मी कधी आपल्या मुलांना तसं केलं, पण इतर मी बघते असा प्रकार फार आहे. आणि उठल्या सुटल्या मुलांना काहीतरी दूषण द्यायचं म्हणजे त्यांचा आत्मसन्मानच कमी होऊन जातो. हे असे प्रकार आपल्याकडे फार असल्यामुळे मुलं काय होतं, फार तर शिक्षण करतील, वाचन करतील, पण त्याच्या पुढे काही कला किंवा कलात्मकता त्यांच्यात येते. कलाचा प्रादुर्भाव कमी आहे, पण त्याच्यावरही ताण हे की धार्मिकता जी यायला पाहिजे ती स्वतंत्र बुद्धीत आली तर विशेष. जबरदस्तीचा रामराम करण्यात काय फायदा? ती एका स्वतंत्र मनाने यायला पाहिजे. पण सहजोगात येऊन एवढं समजलं पाहिजे की जर तुमची मुलं बॉर्न रिअलाइज आहेत, त्यांच्यामध्ये जन्मतःच ते रिअलाइज मुलं आहेत, तर मग त्यांचा मान ठेवायला पाहिजे. साधू संत येतात तुमच्या घरी, मान ठेवायचा, त्यांचं ऐकायचं, त्यांचं काय म्हणणं ते पाहिलं. त्यांचं बोलणं ऐका म्हणजे मला आश्चर्य वाटतं. कमालीच डोकं आहे त्यांचं, कमालीची समज. ते आपल्याला नाही जमणार, ते त्यांना जमणार. माझ्या नातूनी म्हटलं पाहिजे, नातू ते सगळे पारत. त्यांना एवढं समजतं की माझी साडी आमच्या मुलकटीने जमिनीवर टाकली तर ती जाऊन त्याला चावली. म्हणजे चावली कशाला? कोणाची साडी होती माहितीये का तुम्हाला? खाली तुम्ही जमिनीवर टाकता, उद्या मी तुला जमिनीवर टाकते. ती घाबरली. ती म्हणे बरं बाबा मी आता. तर त्यांचं जे आहे, त्यांचे जे वागणं आहे किंवा त्यांचं जे प्रीत आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे दाखवलंय तिकडे बघितलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि बघितलं पाहिजे की ही मुलं काय सांगतात, त्यात आपलं मोठेपण जाणार नाही. आपल्याकडे म्हणजे आई वडील म्हणजे काय मोठे, त्यांच्याहून आजोबा आजी तर आणखीनच मोठे. पण एक वेळा आजोबा आजी हो म्हणतील, पण आई वडील नाही म्हणत. तर ही जी एक आपल्याकडे मुलांवर जी शिस्त आहे ती कमी करावी, त्याची काही गरज नाही. पण त्यातनं हे पार झालेले लोक आहेत, जन्मलेच पार झालेले, आणि पुष्कळसे लोक आता पार होतच आहेत. तेव्हा त्यांचं वागणं बघावं, त्यांचा विचार बघावा, अशी गोष्टी कराव्या. अशा मुलांशी बोलताना सुद्धा अगदी मजेदार गोष्टी बोलतात आणि तेवढ्या त्यांच्या थोबाडे घ्यायचे, चुप राहा असं करायचं. माझ्या डोक्यात हे असं आलं की ही मुलं शाळेत जायची परदेशातली, तर टीचरला छडी सुद्धा ठेवायची परवानगी नाही. तिने जर काही म्हटलं तर ती कायद्यात मग तिला जेलमध्ये घालू शकते. अशी
पण त्या फ्रीडम मधनं आज जे निघालंय ते हे, मग ते जर जन्मलेलेच सिद्ध आहेत मग त्यांचा मान नको करायला. तुम्ही सहयोगी नंतर झाला, हे जन्मलेले सिद्ध पुरुष आहेत, त्यांचा मान ठेवायला पाहिजे. आणखी त्या मानामध्ये त्यांची थट्टा मस्करी नाही करायची, पण खरोखर मानाने त्यांना, म्हणजे यांच्या मुकाबल्यात ते उभे राहतील हे मला नक्की माहिती. पण अगदी त्यातून सुद्धा कोणी बार मुलं असले काय असले तरी त्यांना असं हाताळायचं, त्यांनी मुलं बेकार जाणार, त्यांचा मान ठेवायचा, त्यांना समजून घ्यायचं, त्यांना सहयोगाचं शिक्षण पूर्णपणे दिलं पाहिजे हृदयापासून. हे जर आपल्यात आलं तर आपली मुलं सुद्धा कोणाला कमी होणार नाही आणि आपल्या देशाची सर्व तऱ्हेची उन्नती होणार आहे. म्हणजे ज्याला आपण अध्यात्म म्हणतो, स्पिरिच्युअलिटी म्हणतो, तो अध्यात्म आपल्या देशात भरपूर आहे. पण त्याच्यातलं जे मुख्य म्हणजे अध्यात्माने लोकांना असं वाटतं की सगळे जाऊन आपले हरिहरी करत बसतात, निष्क्रिय होतात, काही कामात येत नाहीत, काही नाही, बेकार, तसं काही नाही. सर्व शक्ती संचार झाल्यावर तुमचं हो असं पूर्वीवत होणारच नाही. त्या शक्तीचा परिणाम येणारच आणि तुम्ही त्याच्यात संलग्न होणार, त्याबद्दल शंका. पण तुमच्या मुलांचं विशेष मला वाटतं, कारण मी बघते भविष्य या देशाचं, हे कर्तबगार आता तुमच्या पोटी जन्माला आले, हे फार मोठे लोक आहेत, फार मोठे संत साधू आहेत. त्यांनी जन्म तुमच्याकडे अशासाठी घेतला कारण तुम्ही पारात, तुम्ही रिअलाइज होता. पण तुम्ही सुद्धा जर ते समजला नाही तर ते एवढे मोठे साधू संत वाया जाणार. म्हणून मुलांना मारणं, मुलांना शिक्षा देणं, त्यांच्यावर ओरडणं, रागवणं अगदी अजिबात बंद केलं पाहिजे. सहयोगाने आजपर्यंत मी कधी म्हटलं नाही, पण आज मी हाच विचार केला की लोकांना मी हे समजून सांगा आणि त्यांच्या ज्या आतून शक्ती आहेत त्याला आणखी जागृत केलं पाहिजे. इतकंच नव्हे, त्या जागृत करून त्या मुलांना बरोबर अशा ठिकाणी बसवलं पाहिजे जिथे त्यांची पूर्ण प्रगती होईल, त्यांची संबंध आयुष्याची रेखा बदलेल आणि ते समजतील की आम्ही काहीतरी आहोत. त्यामुळे होतं काय की मुलं निंदे होतात, भीतात, त्यांचं व्यक्तित्व मारलं जातं. तसं व्हायला नको, कारण ही मुलं जन्मलीच तेवढ्यासाठी आहेत. कोणत्या कोणत्या कार्यामध्ये हे उन्नत होतील हे सांगता येईल. त्यांनी आपल्या देशाची सर्वांगीण स्थिती दुरुस्त होईल, हा आपल्या देशासाठी सहयोगाचा मोठा भारी आशीर्वाद आहे की तुमच्या दारी, तुमच्या घरी असे मोठमोठाले साधू संत जन्माला आहेत. त्या साधू संतांचं इतकं तुम्ही वर्णन ऐकलंय, ते साक्षात तुमच्याकडे असताना तुम्ही ओळखत कसे नाही? त्यांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना ओळखून त्यांची जर पूर्णपणे तुम्ही जर प्रतिष्ठा ठेवली तर ती मुलं कुठल्या कुठे तुम्हाला पोचतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या भारताचं याच्यातच सौभाग्य आहे. सहयोगामध्ये पुष्कळशा गोष्टी ठीक आहेत, तुमचे आधार ठीक होतात, बाधा ठीक होतात, चांगली मुलं तुम्हाला होतात, मुलं होत ती त्याला मुलं होतात. पण पुढे काय?
तर आपल्या देशाची सर्व वेळ आठवण ठेवायची की आम्ही या देशासाठी मुलं जन्माला घातली आहेत, आमच्यासाठी नाही. आणि ह्याच्यात कार्यान्वित होण्यासाठी त्यांचे जे गुण आहेत ते पूर्णपणे प्रस्फुटित झाले पाहिजे, असला विचार आपल्या डोक्यात ठेवा. ही मुलं कधीही चुकीचं काम करणार नाही, कारण संत साधू आहेत ते. पण त्यांना वाव दिला पाहिजे हे मला आपलं स्वतःला वाटतं. आज सगळ्याच याच्यात तुम्ही संस्कृतीवर बोला, अहो असेल मोठी बारी संस्कृती तुमची, पण संस्कृतीला काय अर्थ असला पाहिजे. अगदी मुलं आज्ञाधारक असली पाहिजेत, इकडून तिकडे त्याने वळलंच पाहिजे. हे सर्व करायला आई वडील तरी असे कोण मोठे शहाणे आहेत. त्या मुलांना वागू द्या, जसं वागायचं असेल तसं, त्याचं कौतुक करा, त्यांना समजून घ्या. तुम्हाला लक्षात येईल की ही मुलं म्हणजे गुणांच्या खाणीच्या खाणी, त्यांना काही तुम्हाला सांगायची गरज नाही. एका दोन बहुतेक सुद्धा असं नाही म्हणत, पण बहुतेक नाही. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की मला तर बघवत नाही, मुलांना रागवलेलं वगैरे मला मुळीच बघवत नाही आणि आवडत नाही. मी करतही नाही, कधीच केलं नाही. समजावून सांगा, काय गोष्ट असते तर समजून सांगितलं मुलं समजतात. एखाद्याचं फारच चुकलं तर सांगायला पाहिजे, पण उगीच आपलं दाखवायची की आमची उपमत आहे मुलांवरती, तसं करू. त्या मुलांचं साम्राज्य जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कळेल की हा देश किती महान आहे. तर त्यांना पूर्ण वाव देण्यात काहीच नाही. आज म्हटलं संस्कृतीवर काय बोलून बोलून तरी काय होणार आहे. पुराणाची वांगी पुराणात, पण हे वास्तविक रोजच्या जीवनाला जे लागतं ते समजत नाही. एवढे रिस्ट्रिक्टेड, एवढे की जबरदस्त म्हणायचं ऐकत नाही. तुमचं ऐकायला तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणी साधू सांगतात? त्याची फार गरज आहे. मी तुम्हाला सांगते फार गरज, कारण कायद्याने काही आपल्यावरती बंधनं नाही. या परदेशी लोकांवर आहेत, हे काही करू शकत नाही. मुलाला जर हात लावला ना तर गेले जेलमध्ये. या लोकांच्या मते, यांच्या साम्राज्यात मुलं म्हणजे ही देशाची प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, तुमची नाही. मुलांना ओळखलं पाहिजे. जर ते बॉर्न रिअलाइज्ड आहेत, जर त्यांच्यामध्ये ते गुण आहेतच, ते द्विगुणित करण्याच्या ऐवजी त्यांना जर तुम्ही दाबून ठेवलं तर ते तुमच्यापासून पळतील. पळाले नाही तर चुकीचं काम करतील आणि ते नाही झालं तर बेकार झालं. तुमच्या हातात कमळं द्यावी आणि ती तुम्ही कुस्करून टाकावी, त्याला काय म्हणायचं? आता नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये निश्चय करून टाकायचा की आम्ही आमच्या मुलांवर कोणतंही रिस्ट्रिक्शन करणार नाही. Today is a new dear day, so I'm telling them they have to decide now, Indians, that if the children are born realized, you should not put any sort of pressure on of your culture. I don't have. The culture of love is the culture of Saju. Of course, Indian culture is very deep-rooted, very beautiful, everything. But I think to the trees of this great culture, you have to get some
nourishment, some water of love. Unless and until you use that, they will not go. So, that is how we can take and give something nice from each other. I'll be very happy to see that all those children who are born realize, grow to be the saints of this country. And the same with the Western people. They should also respect their children, love them, give them all the freedom that is needed for their growth, instead of cutting all the time. If you go on cutting the trees, they'll never grow. And they are on the natural grounds of Sajoba. So this culture, Indian culture, which is very great, I must say. But there's one thing which is missing in it is the water of love. Even the gurus, you see, I've heard about them, that the way they used to treat their disciples, I said, let these gurus go to hell, who cares? And those who would not trouble would be satisfied if you gave them some money. With money they are satisfied. But they would not hit you, they wouldn't do anything. But there are only two types of gurus. One who would take money, exploit, and the others who would treat them just like, I don't know what. Sajoba is in the center. It is in the center. It is the one that makes everybody flower properly. And to understand the value of their power, value of their freedom. If that happens, you should also respect that for younger generation which is coming up. May God bless you. अब हिंदी में बोलने की जरूरत नहीं है क्योंकि आप सब अंग्रेज हैं और अंग्रेजी जानते हैं। और दूसरी बात है महाराष्ट्र के लिए मैंने जरूर, क्योंकि मराठी के बोलने की अब मेरी आदत ही छूट रही है, तो इसलिए मैंने सोचा थोड़ा सा मराठी में बोलना चाहिए। और हिंदी वाले जो हैं वो तो सब काफी अंग्रेजी जानते हैं, उनको कोई बताने की जरूरत नहीं। जो बात कही वो समझने की बस बात है कि हम लोग अपने बच्चों पे जो जबरदस्ती जुल्म करते हैं उसे हम जुल्म नहीं समझते। अगर ये बच्चे सब संत साधु आपके घर में आए हैं तो आपको उनकी इज्जत करनी चाहिए, उनको संभालना चाहिए, उनको प्यार देना चाहिए, इससे पनपे बढ़े, उनको स्वतंत्रता देनी चाहिए। वो कभी गलत काम कर नहीं सकते थे, वो संत साधु हैं, लेकिन आपकी दृष्टि में फर्क है। आप हर जगह अपना ही एक, मराठी में कहते हैं कि मनगढ़शाही अभी नया शब्द सीखा मैं, और नहीं तो हिटलर शाही, सब शाही लगाते। इस चीज में मेरे ख्याल से मुझसे बढ़ के कोई नहीं होगा। मुझे बिल्कुल पसंद, बच्चों को जरा भी कुछ कहना मुझे पसंद। अगर कोई बात ऐसी ऐसी हो तो उसको समझाइए, और इन बच्चों को पनपना चाहिए कल इस देश के यही नागरिक, और यही बच्चे आपको करामात करके दिखाएं। इन लोगों के बच्चों को इस कदर जो स्वतंत्रता थी, उस स्वतंत्रता से आज मैं देखती हूँ कि कितने बढ़िया हो गए। हालांकि खराब भी बहुत हो गए। अब आपके पास संस्कृति का आधार है, उस आधार पर इन बच्चों को आप संभालिए, इनको समझाइए,
कि हमारी क्या जिंदगी। सो बहुत सी बातें सीधी सरल हो जाए। हमारे देश के बारे में, उनके जो महान लोग हो गए उनके बारे में किसी को कुछ मालूम ही नहीं, कोई कुछ जानता ही नहीं कि कितने त्याग से हमने स्वतंत्रता को पाई। इन बच्चों को बताना चाहिए। घर में फोटो लगाने चाहिए बड़े बड़े लोगों के, जो बड़े बड़े नेता हो गए, कैसे कैसे संग्राम हुए वो समझाने चाहिए। स्कूलों में वो समझाना चाहिए। उसी तरह के वहाँ वातावरण होना चाहिए। अब देखते हैं कि बच्चों को सिनेमा एक्टर और एक्ट्रेस सब मालूम है, लेकिन अपने यहाँ के जो लोग जिन्होंने इतना त्याग किया, इतना प्रयत्न करके अपने देश को स्वतंत्रता दिलाई, उनके बारे में कुछ जानते हैं। ये एक बड़ा भारी हमारे यहाँ विरोध है। सो बच्चों को बेकार की बातों के डांटने से अच्छा है उनको समझाइए, उनको बताइए कि तुम जिस देश में पैदा हुए उसके तुम धरोहर, तुम्हारे लिए क्या क्या किया गया, कितना त्याग किया गया, किस तरह से, तब उनके अंदर देशभक्ति जागेगी और कल के जो यहाँ के नागरिक होंगे वो देशभक्त है। तो सहयोगी आसान है, इन लोगों को देशभक्ति में उतारना बहुत आसान। आप सबको मेरा अनंत आशीर्वाद।